जय सद्गुरू मंडळी. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी भाजलेल्या बोंबलांची चटणी. तर तुम्ही पाहू शकता इथे मी बघा बोंबील घेतलेले आहेत. एकदम बारीक असे बोंबील घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही बघा. असे बोंबील आपल्याला घ्यायचे आहेत कारण आपल्याला बोंबील भाजायचे आहेत. म्हणून मी आता हे बोंबील मस्त असे भाजून घेणार आहे. आता इथे विस्तव आहे. या विस्तवमध्ये मी आता बोंबील घालते. म्हणजे आता बोंबील इथे विस्तववर असे भाजून घेते. मस्त आपल्याला खरपूस असे बोंबील भाजायचे आहेत. आता इथे मी थोडे बोंबील घातलेत. आता हा विस्तव आहे याच्यावरच बोंबील मी असे खालीवर करून घेते आणि मस्त असे खरपूस भाजून घेते. बघा कसे बोंबील मस्त भाजून झालेले आहेत. आता इथे बाकीचे आहेत ते पण भाजून घेते. आता इथे बोंबील भाजून घेतले. आता इथे खाली एक असं फडकं टाकलेलं आहे आणि त्याच्यावर हे असे बोंबील चोळून घ्यायचे आपल्याला. आणि डोकं वगैरे आहे ना ते भाजलेलं ते सर्व निघून जातं. बघा असे डोके काढून घ्यायचे आहेत आणि मग असे चोळून घ्यायचे आहेत. किती साफ झाले बघा बोंबील. आता याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मस्त बोंबील असे भाजून असे तुकडे करून आणि मग इथे खलबत्ता घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता बोंबील घालून घेते. भाजलेले बोंबील अगोदर आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहेत. बघा कसे मस्त कुटल्या गेले आहेत. थोडे जाडे राहिले तरी चालेल. आता 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. थोडं मीठ घातलं आणि थोडं तिखट घातलं आहे. मीठ थोडंच घालायचं आहे नाही तर खारं होईल. आता सर्व मिक्स करून परत कुटून घेऊया. परत कुटून घेते आणि मस्त आता बोंबलाची चटणी तयार झाली. जेवणाबरोबर तोंडी लावायला ही चटणी बनवली तर तोंडाला मस्त असं चव येते. बघा मस्त झाली का नाही. आता मी त्याच्याबरोबर मस्त बाजरीची भाकर बनवले, उडदाची डाळ बनवले, त्याच्यानंतर इथे एक भाजीसुद्धा बनवले. म्हणजे इथे भरीत बनवले मी वांग्याचं. चला तर मग आता उडदाची डाळ मस्त इथे भरीत आणि आता ही चटणी आहे ना त्याच्यामध्ये मस्त तेल घालायचं आहे. खूपच भारी लागते. तुम्ही एकदा बनवून बघा आणि व्हिडिओला मस्त असं लाईक करा. तर मंडळी कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा. छान अशी तोंडाला चव येते ह्या चटणीने. आणि वांग्याचं भरीतसुद्धा एकच नंबर झालं बरं का. मस्त. तर चला मंडळी भेटूया अशाच नवीन पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.